दरम्यान शीतलहरींचा वेग वाढल्यानं नाशिकमध्ये थंडीचा कडाका निर्माण झालाय। आज नाशिक शहरामध्ये 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। गेल्या आठवड्यापेक्षा 5 ते 6 अंश सेल्सिअस तापमान घसरल्याचं चित्र आज पाहायला मिळालं। आगामी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला। या वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नाशिककर आता उबदार कपड्यांचा आधार घेताना दिसतायत, तर नागरिक या प्रसन्न वातावरणाचा गोदाकाठी मात्र मोठा आनंद घेताना दिसत आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे नाशिकमध्ये आता थंडीचा कडाका पाहायला मिळतोय। गेल्या 2 दिवसांपासून नाशिककर थंडीचा अनुभव घेताना आपल्याला पाहायला मिळतायत। नाशिकमध्ये आजचं तापमान 11.5 अंश सेल्सिअस इतकं झालेलं आहे। खरं तर गेल्या आठवड्यामध्ये नाशिकचं तापमान हे वाढलं होतं। 15 ते 16 अंश सेल्सिअस इतका असलेला हा पारा आता पुन्हा एकदा घसरलेला आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून नाशिककर थंडीचा कडाका अनुभवत आहेत। आपण सध्या नाशिकच्या गोदाघाट या परिसरात आहोत आणि या परिसरात आपण जर बघितलं तर सध्या धुक्यामुळे आणि शीत अशा वातावरणामुळे प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि एकूणच रम्य अशी ही सकाळ आपल्याला नाशिकची पाहायला मिळते आणि या वाढत्या थंडीपासून बचाव करताना देखील आपल्याला नाशिककर दिसत आहेत। नाशिकमधील जे काही जॉगिंग ट्रॅक्स असतील तिथे देखील व्यायामासाठी नाशिककरांची गर्दी झालेली आहे। त्याचप्रमाणे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा देखील वापर केला जातोय। तर नाशिक हे धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या प्रसिद्ध असं हे स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि याच दृष्टीने नाशिकमध्ये ठिकठिकाणाहून पर्यटक देखील येत असतात आणि त्याचमुळे आता हे प्रसन्न असं वातावरण निर्माण झाल्यामुळे आता गोदाकाठी नागरिकांची देखील या प्रसन्न सकाळी आपल्याला गर्दी देखील झाल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच या प्रसन्न वातावरणाचा नाशिककर देखील आनंद घेत आहेत। नाशिकमध्ये आता थंडीचा पारा जो आहे तो घसरलेला आहे आणि आजचं तापमान 11.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची देखील नाशिकमध्ये नोंद झालेली आहे। येत्या काही दिवसात अशाच प्रकारे तापमानाचा पारा हा सातत्याने घसरत राहील असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक।